कामे, शिक्षकांच्याकडील अशैक्षणिक कामे, शिक्षकांच्याकडील अशैक्षणिक कामे. तयार मोहिमेअंतर्गत मतदारांचं पुनर्निरीक्षण करत असताना प्रत्येक वेळी मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोच असं नाही. बऱ्याच वेळेला मतदारांना वारंवार भेटी द्याव्या लागतात. त्याचबरोबर फोन केले असता सुद्धा किंवा भेटल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. आमचं यादीमध्ये नाव ठेवायचं असेल तर ठेवा, अन्यथा ठेवू नका, अशा पद्धतीनं मतदार प्रत्युत्तर देतात. आणि प्रत्येक मतदारांचा फोटो, आधार कार्ड, त्यांच्या पाठीमागील नावं, आई वडिलांचं नाव किंवा 2002च्या यादीमध्ये त्यांचं नाव कुठे होतं हे प्रश्न विचारत असताना ही माहिती कशासाठी आवश्यक आहे याचं गांभीर्य त्यांना कळत नाही. आवश्यक त्या प्रमाणामध्ये त्यांची जागृती झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक बिअरला प्रचंड मानसिक त्रास होत आहे. शाळा चालू झाल्यानंतर जे हे काम चालू केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनातचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे कृपया सरकारला विनंती आहे की बीएलओचं हे अशैक्षणिक काम, गावामध्ये बरेचसे असे शिकलेले तरुण आहेत, त्या तरुणांना ही ड्युटी देण्यात यावी. धन्यवाद. शाळा, घर आणि विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम आहे? विद्यार्थ्यांच्यावरती याचा जर मी माझा वर्ग सोडून बाहेर गेले तर विद्यार्थी त्या वेळेला, आता शिक्षकांची प्रशिक्षण चालू आहेत, अशा वेळेला शाळेमध्ये जर जे शिक्षक उपलब्ध असतील ते नेमके कुठल्या कुठल्या वर्गाकडे लक्ष देणार आहेत किंवा विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होते त्याला जबाबदार कोण आहे? घरची ड्युटी, एक महिला ज्यावेळी कर्मचारी असते त्यावेळेला तिला घरची ड्युटी असते, शैक्षणिक वर्ग असतो, स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यायची नाही. हे करत असताना पुन्हा बीएलओचं काम करत असताना याच्यावरती बराचसा वेळ जातो. एका मतदाराच्या घरी ज्यावेळेला मी जाईन त्यावेळी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं जातात. त्याचा फोटो शोधणं, त्याचा आधार कार्ड शोधून माहिती देणं, ह्याला बराचसा वेळ लागतो. आणि मतदार याद्यामध्ये एकाच कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकाच बीएलओकडे नाहीत. त्यामुळे एका कुटुंबाला कमीत कमी 3 ते 4 बीएलओ भेटी देतात आणि याच्यामध्ये प्रचंड वेळ खाऊ असं हे काम आहे. तुमचं नाव सांगा. सीमा सर्जळ चव्हाण. काय शिक्षक म्हणून पाहुण्यात कसं आहे, जवळजवळ आता बऱ्याचशा शिक्षकांची, आमची जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत 20 वर्षाच्या पुढे 30-35 वर्ष नोकरी झालेली आहे. आणि ज्या वेळेला हे नोकरीला आम्ही लागलो त्यावेळेला जी परीक्षा होती पुणे निवड मंडळाची, ती परीक्षा मी दिलेलीच आहे. आणि आता पुन्हा एवढी नोकरी झाली असताना, पदोन्नतीचा काळ आला असताना मध्येच ही शासनानं जे काही निर्णय घेतलेला आहे तो बराचसा अन्यायकारक आहे. आणि या मानसिकतेखाली म्हणजे यामध्ये मुलांची शिष्यवृत्ती असेल, स्पर्धा परीक्षा असतील, या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष न देता स्वतःची स्पर्धा परीक्षा जर पाहत बसला शिक्षक तर त्या मुलांचा म्हणजे नुकसानच होणार आहे. आणि त्यात शिक्षकांना एवढं म्हणजे डोक्याला हेडॅक करून ठेवले की नोकरी टिकवायला पाहिजे. मग नोकरी टिकवायला पाहिजे तर परीक्षा द्याव्याच लागणार आहेत. म्हणजे द्विधा अवस्थेमध्ये शिक्षकाला ठेवलेलं आहे. बऱ्याचशा शिक्षकांची मुलांची लग्न म्हणा, कर्ज असतील, आणि या सगळ्या दबावाखाली असताना पुन्हा परीक्षा. त्यामुळे आमचं प्रामाणिक मत आहे की ही जी काही म्हणजे टीईटी सक्तीची केलेली आहे ती रद्द व्हावी आणि सेवा ज्येष्ठतेने पदोन्नती द्यावी, एवढीच विनंती आहे आमची. रेखा वटकर. बीएलओचं काम करायची जबाबदारी दिलेली आहे, एसआयआरचं काम करायची जबाबदारी. नेमका काय अनुभव आहे तुमचा? काय परिणाम मुलांच्या शिक्षणावर यामुळे होतो? मी आज भुदरगड तालुक्यातून इथे आमच्या मागण्या आणि हक्कांसाठी आलेली आहे. मी सौ मनीषा अजय कासार. माझ्या शाळेमध्ये आता 1 ते 7चे वर्ग असून फक्त आमच्याकडे 4 स्टाफ आहे आणि त्यामध्येही 1 शिक्षक बीएलओच्या कामासाठी आहेत. असं असताना माझ्याकडे आता सध्या 4 वर्गांची जबाबदारी आहे आणि जवळजवळ प्रत्येक वर्गाची 20-20 मुलं मला हाताळावी लागतात आणि त्यांचे जवळजवळ 6-6 विषय. इतका कामाचा ह्या ताण आलाय आणि बीएलओचं काम इतकं किचकट आणि लेंदी आहे की आमच्या अध्यापनावर आणि मुलांच्या शैक्षणिक नुकसान मुलांचं होतंय. ह्यासाठी शासनानं अन्य पर्याय सुचवावा आणि आम्हा शिक्षकांवर लादलेलं हे जे काम आहे ते शासनानं काढून घ्यावं आणि आमच्या गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावं यासाठी माझी मनोमन तळमळ आहे. सर, प्रामुख्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर इथं शिक्षकांच्या वरती जे शालाबाह्य कामं देऊन जो आमचा अन्याय केला जातोय, आमचं प्रमुख मागणी आहे की आम्हाला शाळेमध्ये शिकवू द्या. शालाबाह्य कामं बीएलओ असेल, एसआयआर असेल. आता तर अशा आमच्या माहिती पुढे आलेलं की 8000 शिक्षकांतर कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना या ऑर्डर काढलेल्या आहेत. 8000 शिक्षक जर हे शालाबाह्य कामं करायला लागली तर शाळा शिकवायची कुणी? त्या मुलांना शिकवायचं कोणी? त्यामुळे ही शालाबाह्य बंद करा, कामं बंद करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं टीईटी परीक्षेची जी सक्ती करायला लागला तुम्ही, ती टीईटी रद्द करा. आम्ही ज्यावेळी आमचे शिक्षक ज्यावेळी नोकरीत लागले
त्यावेळेला तत्सम पात्रता शासनानं नेमून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून आम्ही तिथं आलेलो आहे आणि परत आणि टीईटी शिक्षकांची तुम्ही का घ्यावं म्हणताय? मग तुम्ही मोठमोठे अधिकारी आहात, कोणी शिक्षण अधिकारी असेल, तहसीलदार असतील, त्यांनी एकदा नोकरी लागल्यानंतर परत त्यांचं प्रमोशन होत जाते, त्यांना एखादी परत टीईटी परीक्षा आहे का? जर तुम्हाला आमच्यामध्ये काय अधिक अभ्यासक्रमामध्ये बदल करायचे असतील, प्रशिक्षण ठेवा, आमच्या लोकांच्यासाठी प्रशिक्षण ठेवा, पण टीईटी रद्द करा, BLO आणि SIR ची कामं रद्द करा आणि प्रामुख्यानं एवढ्या महत्वाच्या 2-3 माफक अपेक्षा आमच्या आहेत. राज्याचं अधिवेशन चालू आहे, शिक्षक आमदार प्रश्न मांडतात त्याची शिक्षक आमदार आहेत, शिक्षक आमदार प्रश्न मांडतात, पण हे सरकार आहे ते गेंड्याच्या कातडीचं आहे. ते आम्हाला काय म्हणजे त्याचा प्रतिसादच देणं झाले आहे. शासनाला शिक्षणावरती खर्च करायचा जो पैसा आहे, रक्कम आहे, तो त्यांना कमी करायला लागलाय. शासनानं पहिल्यांदा 1964 साली कोठारी कमिशन नेमलं होतं शालेय शिक्षणावरती किती खर्च व्हावा, तर त्यावेळेला 6% शिक्कामोर्तब झालं. आज शासन फक्त 2-2.5% शिक्षणावरती खर्च करत आहे. शासनाला तेच रक्कम तेच पैसे दुसरीकडे वळवायचे आहेत आणि आमचं म्हणणं आहे शिक्षण हे याला प्राधान्य दिलं पाहिजे. शिक्षण हे हक्काचं आणि शिक्षण देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि आमचा हक्क आहे. किती शिक्षक सहभागी झाले, किती शाळा बंद आहेत? आज कोल्हापूर जिल्ह्यातील साधारणपणे आमच्या कल्पनेप्रमाणे 1000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि या मोर्चासाठी 8000 शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित आहेत. धन्यवाद. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा 1,10,000 शाळेतील शिक्षक रजा ठेवून संपावरती आहेत. रायगड, मुंबई, ठाणे हे आझाद मैदानावर शिक्षक जमलेले आहेत. उरलेले 35 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागावर मोर्चा काढत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे 25,000 शिक्षकांनी रजा ठेवून हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला इशारा देऊ इच्छितो. टीईटी सक्ती रद्द करा, सेवा ज्येष्ठतेनं पदोन्नती द्या, SIR आणि BLOच्या ऑर्डरी रद्द करा आणि संच मान्यतेच्या जाचकाठी रद्द करा, अन्यथा पुढील काळात बेमुदत आंदोलन केलं जाईल असा इशारा मी शासनाला देतो. आज कोल्हापूरमध्ये शाळा बंद आंदोलन आहे. यामध्ये 25,000 शिक्षक सहभागी झालेले आहेत आणि कलेक्टर ऑफिस आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद विभाग यावर हा मोर्चा जात आहे.